शहादाचा रस्ता का खराब आहे? शहादाला पाणी का मिळत नाही? या प्रश्नांची उत्तरं शोधायची असतील तर आजचा हा व्हिडिओ नक्की बघा. कारण विकास कामांचा अहवाल पास करण्यासाठी एका बाबूने चक्क 2.5 लाख रुपयांची लाच मागितली आहे. ही कथा तुमच्या गावाच्या विकासाला लागलेल्या किडीची आहे. आपण नेहमी म्हणतो की भारत खेड्यांचा देश आहे. गावाचा विकास झाला की देशाचा विकास होईलच. यासाठी शासन दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी ग्रामपंचायतांना देत असतं. आणि ती गावापर्यंत पोहोचवण्याची आणि त्यातून होणाऱ्या कामांवर नियंत्रण ठेवण्याची मुख्य जबाबदारी असते पंचायत समितीची आणि गावातल्या ग्रामसेवकाची. पण जर या प्रक्रियेतच भ्रष्टाचाराची वाळवी लागली असतील तर? नुकतंच नंदुरबार जिल्ह्यातील शहादा पंचायत समितीमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने म्हणजेच एसीबीने एक मोठा सापळा रचला. या कारवाईत पंचायत समितीचा कनिष्ठ सहाय्यक अभिजित भावसार हा चक्क 2.5 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडला गेला. आज आपण फक्त ही बातमी बघणार नाही आहोत, तर या 2.5 लाखांच्या लाचेमागे लपलेलं सिस्टीमचं भयानक वास्तव डिकोड करणार आहोत. व्हिडिओ पूर्ण बघा, कारण हे सत्य पचवणं थोडं जड जाणार आहे. चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. घटना नेमकी काय घडली ते समजून घेऊया. शहादा पंचायत समितीमध्ये एका ग्रामसेवकावर काही कारणास्तव विभागीय चौकशी म्हणजे डिपार्टमेंटल इन्क्वायरी सुरू होती. मित्रांनो, जेव्हा एखाद्या सरकारी कर्मचाऱ्यावर चौकशी लागते तेव्हा त्याच्या नोकरीवर टांगती तलवार असते. या ग्रामसेवकाच्या चौकशीचा अहवाल तयार करण्याचं काम होतं एका कनिष्ठ सहाय्यक अभिजित भावसार यांच्याकडे. भावसारने या ग्रामसेवकाला सांगितलं, तुझ्या विरोधात जाणारा अहवाल माझ्याकडे आहे. जर तुला या चौकशीतून सही सलामत बाहेर पडायचं असेल, तर तुझ्या बाजूने रिपोर्ट बनवायचा असेल तर 2.5 लाख रुपये लागतील. विचार करा मित्रांनो, 2.5 लाख रुपये एका साध्या अहवालासाठी. पण ग्रामसेवकाने हार मानली नाही. त्याने लाच देण्यास नकार दिला आणि थेट अँटी करप्शन ब्युरो गाठलं. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी अत्यंत गुप्तपणे या प्रकरणाची शहानिशा केली. मागणी खरी असल्याचं निष्पन्न झाल्यावर त्यांनी शहादा पंचायत समितीच्या आवारातच सापळा रचला आणि ठरल्याप्रमाणे जेव्हा हा बाबू 2.5 लाखांची रोकड घेत होता तेव्हा त्याला रंगेहात बेडा ठोकण्यात आला. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की एक कनिष्ठ सहाय्यक एवढ्या मोठ्या रकमेची मागणी करण्याची हिंमत कशी करू शकतो? याचं उत्तर आहे यंत्रणेतील त्रुटी आणि वरपर्यंत पोहोचलेली साखळी. सरकारी कार्यालयांमध्ये विभागीय चौकशी हे न्याय मिळवून देण्याचं साधन राहिलं नसून ते आता अधिकाऱ्यांसाठी पैसे उकळण्याचा हत्यार बनला आहे. चला थोडं सविस्तर जाणूया. सर्वप्रथम, दबाव निर्माण करणे. पहिल्यांदा कर्मचाऱ्यावर किंवा अधिकाऱ्यावर छोटीशी तक्रार जरी असली तरी त्याचा भांडवल केले जातं. द्वितीय, फाईल अडवणे. जोपर्यंत टेबलाखालून वजन ठेवलं जात नाही तोपर्यंत फाईल पुढे सरकतच नाही. तृतीय, वरिष्ठांचा आशीर्वाद. मित्रांनो, हे 2.5 लाख रुपये फक्त त्या एका बाबूच्या खिशात जाणार होते का? हे तुम्हीच ठरवा. अनेक प्रकरणांमध्ये असं दिसून आलं आहे की खालच्या कर्मचाऱ्याला पुढे करून वरचे साहेब आपले खिसे भरत असतात. सर्वात भयंकर गोष्ट काय आहे माहितीये? समजा उद्या या ग्रामसेवकाने स्वतःच्या खिशातून किंवा कर्ज काढून हे 2.5 लाख रुपये लाच म्हणून दिले असते, तर तो हे पैसे कुठून वसूल करणार? साहजिकच आहे, तुमच्या आणि माझ्या गावासाठी आलेल्या विकास निधीतून. रस्त्यांमध्ये निकृष्ट दर्जाचं साहित्य वापरून किंवा बोगस बिले काढून. म्हणजेच या लाचखोरीची अंतिम किंमत सामान्य जनतेलाच मोजावी लागली असती. मित्रांनो, यातून बाहेर पडण्याचा मार्ग काय आहे? शहादाच्या प्रकरणातील ग्रामसेवकाने जो मार्ग निवडला तोच मार्ग आपण सर्वांनी निवडण्याची वेळ आली आहे. तुम्ही शेतकरी असाल, विद्यार्थी असाल किंवा एखादे कंत्राटदार असाल, तहसील कार्यालय, भूमी अभिलेख, पोलीस स्टेशन किंवा पंचायत समिती, कुठेही तुमचं कायदेशीर काम करण्यासाठी जर कोणी पैशांची मागणी करत असेल तर त्यांना पैसे देऊ नका. तुम्ही थेट 1064 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला माहिती देऊ शकता. एसीबीची यंत्रणा अतिशय मजबूत आहे. तुमचं नाव पूर्णपणे गुपित ठेवलं जाईल. तुमच्या एका फोनमुळे एखादा भ्रष्ट अधिकारी गजाआड जाऊ शकतो आणि शेकडो सामान्य लोकांचे पैसे वाचू शकतात. भ्रष्टाचार हा एकट्याने थांबवता येत नाही. त्यासाठी मी पैसे देणार नाही असा निश्चय प्रत्येकाने करणं गरजेचं आहे. शहादा पंचायत समितीतील हा प्रकार म्हणजे फक्त हिमनगाचं एक टोक आहे, म्हणजे टिप ऑफ द आइसबर्ग आहे. अशा हजारो फाईल्स
आणि हजारो बाबू आजही कुठेतरी लाचेची वाट बघत बसले असतील. त्यांना धडा शिकवण्याची ताकद तुमच्यात आणि माझ्यात आहे. तुम्हाला काय वाटतं? सरकारी कार्यालयांमधील हा भ्रष्टाचार मुळापासून संपवण्यासाठी आणखी काय कठोर कायदे असायला हवेत? लाच घेणाऱ्यांसोबतच अशा यंत्रणांना पाठीशी घालणाऱ्या वरिष्ठांवरही कारवाई व्हायला हवी का? तुमचं प्रामाणिक मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच या आपल्या युट्यूब चॅनलला. धन्यवाद.